नमस्कार, मी पूनम टाकळकर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी। हे आहे रोटरी ड्रायर। पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही अन्नधान्य ओलं होतं तर त्याला अंकुर वगैरे फुटतात, तर जेणेकरून तो जे धान्य वाया जाते ते वाया जाऊ नये म्हणून हे आपण शेतकऱ्यांसाठी रोटरी ड्रायर बनवलेलं आहे। तर हे जे आहे हे चिमणी आहे, हे ब्लोअर आहे आणि हे जे आहे ते एअर फिल्टर आहे। तर आपण काय करतो की ब्लोअरनं जे आपली वातावरणातली जी हवा आहे ती शोषून घेतो, ती या फिल्टरमध्ये म्हणजे जे काही डस्टचे पार्टिकल असतील, धूळ असतील, धुळीचे कण असतील, सगळे याच्यामध्ये रिमूव्ह होते आणि प्युअर एअर जे आहे ते या फर्नेसमध्ये आपण पास करतो। आणि याच्यामध्ये जे काही शेतकऱ्याच्याकडे बायोमास असते, काडी कचरा किंवा कपाशी झालं किंवा जे काही लाकडं वगैरे टाकून आपण याच्यामध्ये फर्नेस आहे याच्यामध्ये जाळतो आणि ते जाळल्यानंतर जे काही हे पास होणारी एअर आहे हे आपण इकडे पास करतो। याला रोटरी ड्रायर याच्यासाठी म्हणतो आपण, कारण की हे जे ट्रे आहेत हे सतत असे फिरत राहतात आणि जे काही आपण अशी इथून जे हवा येते, गरम हवा, ते या होलमधून येते आणि हे ट्रे असे सतत फिरत राहतात। याची कॅपॅसिटी जी आहे ते 2 टनची आहे आणि याचा जो खर्च आहे तो कॅपॅसिटीनुसार चेंज होत राहील। अन्नधान्य ओलं झालं तर काय होते की जे काही ते वाया जाते, तर आपण या ड्रायरचा यूज करून आपण जे काही वाया जाणार आहे ते आपण याच्यामध्ये सुकवू शकतो। आणि याची कॅपॅसिटी म्हणजे जे काही हे ट्रे आहेत ते आपणला असे म्हणजे एकावर एक हे करू शकतो आणि याची कॅपॅसिटी पण चेंज होऊ शकते। आम्ही 2 टनचं केलं तर त्याच्यासाठी याला खर्च आला आहे 3 लाखापर्यंत खर्च आला आहे। जर याची कॅपॅसिटी जशी कमी जास्त होत राहील तसं याचा खर्च पण कमी जास्त होईल।